शकलपचमुचरिचा 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 लागले नाही ना शकलपचमुचरिचा 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 काय बोलतोय हा शकलपचमुचरिचा अगदी चिखलातून चालल्यासारखं वाटत आहे ती भाषा बोलतोय हा शकलपचमुचरिचा 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 हा झाली एकदाची कालिकापाठ अगदी मुखोद्गत आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत धड म्हणून दाखव काय जोरदार कालिका आहे ही बोलताना कसे अवसान करतात शकलपचमुचरिचा शकलपचमुचरिचा खरेच ही कालिका खड्या सुराने म्हणली तर एखादा राक्षस सुद्धा घाबरून जाईल खरेच एखादा राक्षस यायला पाहिजे होता म्हणजे आत्ताच प्रकट व्हायला असता अरे हा कोण एखाद्या राक्षसाची आठवण केली तर हा राक्षस तर नाही ना एखादा काय रे कोण तू याने मला ओळखलाच नाही ना मी अरे असा घाबरतोस का मी काय राक्षस बिक्षस नाही मी तुझ्यासारखाच एक ऋषी कुमार आहे माझ्या पोशाखावरून तुला तसं नाही वाटत पोशाखावरून तर तू ऋषी कुमारा दिसत आहे पण जरी तू प्रत्यक्षात राक्षस जरी असला तरी मला मुळीच भीती नाही राक्षसाला सुद्धा पाळून आणण्याची माझ्याजवळ एक जादू आहे ती कोणती दाखवू दाखवू का तुला शकलपचमुचरिचा 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 का गावालाच नाही का आता हा मंत्र म्हणतात कोणताही राक्षस पण सुटेल नाही पळून कसा जातो तो जागच्या जागीच गार होईल माझ्या छातीत तर धडकी पडली काय प्रकार आहे हा अरे ही कालिका आहे संस्कृत भाषेच्या व्याकरणातील एक गंमत आहे तुला नाही ठाऊक छे रे मी जरी ऋषी कुमार असलो तरी माझे फारसे अध्ययन झाले नाही लहानपणी आमच्या आश्रमावर राक्षसांनी हल्ला करून माझ्या वडिलांना व आम्हाला बंदिवासात ठेवले होते राक्षसांच्या बंदिशाळेत माझे बालपण गेल्याने तुमच्या या संस्कृत भाषेचा मला गंध देखील नाही माझी भाषा देखील राक्षसांच्या मुलांच्या सहवासाने थोडीशी अशुद्धच राहिली आहे म्हणजे म्हणजे माझ्या कालिकेचा परिणाम तुझ्यावर फारच झाला असेल नाही तर काय ते असो मी येथे आलो आहे ते संस्कृत भाषेचे अध्ययन करण्यासाठी तेव्हा कुठल्या तरी आश्रमात राहून विद्याभ्यास करण्याची माझी इच्छा आहे असे तर मग तू आमच्या आश्रमात का नाही आहे या अवंती नगरी आमच्या आश्रमासारखं अध्ययन दुसरीकडे कुठेच होत नाही खरीच की काय तुमच्या गुरुचे नाव काय त्यांचे नाव सांदीपदी गुरु सर्व विद्येत व कलेत ते पारंगत आहे असे असेल तर माझी काही हरकत नाही मोठ्या आनंदाने मी तुमच्या आश्रमात राहीन छान झाले अनयासेच माझी शोध जुळून आली आता कृष्णाला पकडण्याच्या माझ्या इच्छेला जोर आला पण आश्रमात राहायला जाण्यापूर्वी तिथली सर्व माहिती आपणास व्हायला पाहिजे नाहीतर आमचे सर्व बेंड बाहेर पडायचे हे पहा माझी एक अडचण आहे मला तुला काय माहिती विचारायची आहे मी तुला आता सांगितले ना की माझं सर्व बाळपण राक्षसांच्या संगतीत गेले म्हणून मला तुमच्या या आश्रमाच्या रीतीभीती काही माहीत नाही तेव्हा त्यांची थोडीशी माहिती करून देशील तर बरं पडेल नाहीतर आमची उगाच फजिती उडायची त्याच्या मागाचं पाहिजे मी तुला सर्व गोष्टी समजावूच आहे तसे असेल तर तुझी फार उपकार होतील मला संस्कृत भाषेची थोडीशी माहिती करून देशील तर बरं पडेल काय रे प्रथम संस्कृत शिकायला तुम्ही कशी सुरुवात करतात अरे ते आता सोपे आहे रूपावळी आम्ही म्हणायला सुरुवात करतो मी ते तुला एका पाठ शिकवेन चल मी तुला पहिला श्लोक शिकवतो म्हण रामो हरी करी भूभृत रामो हरी करी बुरबुर असा दुसऱ्यासारखा काय भू भू भूकर म्हण
गुरुजींच्याकडे गेलो म्हणजे ते प्रश्न तरी काय विचारते एवढे सांगून ठेव. सर्वप्रथम ते तुला तुझे नाव विचारते. काय बरे तुझे नाव? वक्रदादी. बर पुढे. नंतर ते तुला तुझे गोत्र विचारते. काय बरे तुझे गोत्र? गोत्र? कसले गोत्र? माझ्याजवळ तर गोत्र बित्र बिलकुल नाही. मी येथे अगदी सडा आलेलो आहे. गोत्र म्हणजे तुझ्या कुलगुरूचे नाव. काय बरे तुझ्या कुलगुरूचे नाव? मगाशी मी तुला सांगितले ना की मी राक्षसात वाढलो म्हणून. माझे कुलगुरू कोण आहे ते मला कसे कळणार? एखादे नाव तरी सांगून ठेव. काय बरं नाव सांगशील तू? हो, शांडिल्य. राणी मला लक्षात